Dear student, in the last lecture, we have seen excretion in human. In it, we have seen how excretion process is carried out. Then we have seen dialysis of the blood. म्हणजे मागचे असणारे जे काही क्लास जो आहे तर किंवा मागच्या असणारे जे काही ताशिका जे आहे तर त्या ताशिकेमध्ये आपण मानव जे आहे तर त्या मानवामध्ये कशा पद्धतीचं असणारं जे काही उत्सर्जन जे आहे तर ते उत्सर्जन त्या ठिकाणी होताना दिसते हे आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यामध्ये असणारे जे काही नॅफ्रॉन जे आहे तर त्या नॅफ्रॉनच्या साहाय्याने कशा पद्धतीने असणारे जे काही रक्त जे आहे तर त्या रक्ताचं त्या ठिकाणी शुद्धीकरण त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की दुखापत झाली, संसर्ग झाला किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तपुरवठा जर त्या ठिकाणी असणारं जे काही किडनी जे आहे तर त्या किडनीला त्या ठिकाणी जर झाला तर किडनीची असणारी जी काही कार्यक्षमता जी आहे तर ती कार्यक्षमता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. याच्यासाठी डायलिसिस जे आहे तर ते डायलिसिस त्या ठिकाणी करावं लागतं हे आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतर पुढे पहा काय सांगितलेले की ॲज कम्पेअर टू द मान्सून अँड विंटर ए व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ द युरिन इज प्रोड्यूस इन द समर सीझन. व्हाय इट इज सो. आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी अनुभव आहे की उन्हाळ्यामध्ये पावसाळा व हिवाळ्याच्या तुलनेमध्ये मूत्र जे आहे तर ते मूत्र तयार होण्याचं प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी कमी असतं. असं का? काय सांगितले की ॲज कम्पेअर टू द मान्सून अँड विंटर ए व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ द युरिन इज प्रोड्यूस इन द समर सीझन. व्हाय इट इज सो. याची कारणं जे आहे तर ते कारणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पहा की ड्यू टू हायर ॲमिनंट टेम्परेचर इन द समर मंथ वी स्वीट ए लॉट. आपल्या लक्षात येतं नसतं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी जास्त असतं. तापमान जास्त असल्यामुळे आपल्याला काय होतं नसतं घाम जो आहे तर तो घाम त्या ठिकाणी येताना दिसतो. दिस स्वीटिंग इज द मेकॅनिझम विच हेल्प्स टू कीप द बॉडी टेम्परेचर लो इन स्पाइट ऑफ द हायर एन्व्हायरमेंट टेम्परेचर. म्हणजे घाम येण्याची जी काही प्रक्रिया जी आहेत की यंत्रणा जी आहे तर याच्यामार्फत काय केलं जातं की आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान बाहेरचं असणारं जे काही जास्तीचं असणारं जे काही तापमान जे आहे तर त्या तापमानापेक्षा कमी ठेवण्याचं काम त्या ठिकाणी असणारं जे काही घाम येण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि दिस इज कॉल्ड थर्मो रेग्युलेशन. यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? थर्मो रेग्युलेशन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. थ्रू स्वीट द वॉटर अँड सम वेस्ट आर एक्सक्रिटेड आउट द बॉडी. जो काही घाम त्या ठिकाणी येताना दिसतो तर त्या घामामधून आपल्या लक्षात येतं नसते की पाणी असेल किंवा काही असतं जे काही वेस्ट पदार्थ जे आहेत तर ते वेस्ट पदार्थ काय केले जातात शरीर जे आहे तर त्या शरीराच्या त्या ठिकाणी काय केलं जातात बाहेर त्या ठिकाणी टाकले जातात. बाहेर टाकले जातात. धिस कॉजेस लेस प्रोडक्शन ऑफ वॉटरी युरिन. आणि याच्यामुळे काय होतं नसते कमी प्रमाणामध्ये मूत्र जे आहे तर ते मूत्र त्या ठिकाणी तयार होत नसते. ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग मान्सून अँड विंटर द एक्सटर्नल टेम्परेचर आर लो अँड दस देर इज द लेस प्रोडक्शन ऑफ द स्वीट. याच्या उलट आपल्या लक्षात येतं नसते पावसाळा असेल हिवाळा असेल बाहेरचं असणारं ते काही वातावरणाचं असणारं ते काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी काय होतं नसते कमी असतं नसतं. आणि याच्यामुळे शरीराच्या आतमध्ये काय होतं नसते तर त्या ठिकाणी असणारा जो काही म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये बाहेरचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी कमी असतं. म्हणजे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये कमी असणारा जो काही घाम जो आहे तर तो घाम त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. आणि धिस कॉजेस स्मॉलर क्वांटिटीज ऑफ द युरिन टू बी फॉर्म. आणि याच्यामुळे काय होतं नसते पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये कमी प्रमाणामध्ये मूत्र जे आहे तर ते मूत्र त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. दुसरा क्वेश्चन दिलेला आपल्याला इन ॲडल्ट द प्रोसेस ऑफ युरिनेशन इज अंडर द कंट्रोल बट नॉट इन द इन्फंट्स. व्हाय इज इट सो. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिलं की प्रौढ व्यक्ती जे आहे तर त्या प्रौढ व्यक्तीमध्ये मूत्र विसर्जनाची असणारी जे काही क्रिया जी आहे तर त्या क्रियेवर नियंत्रण असतं. परंतु लहान मुलं आपण पाहिली मी मागं सांगितलं की ते बिछाना जे आहे तर त्या बिछाण्यामध्येच लघवी त्या ठिकाणी करताना दिसतात. म्हणजे लहान मुलं जे आहेत तर त्या लहान मुलांमध्ये मात्र त्या ठिकाणी ते नियंत्रण नसतं. तर असं का काय कारण सांगता येईल. तर आपल्या लक्षात येतं नसतंय द युरिन इज प्रोड्यूस इनसाइड द किडनी. आपल्याला माहिती की मूत्र कुठं तयार होताना नसते तर आपले असताना जे काही वृक्क जे आहे तर त्या वृक्कांमध्ये असणारे जे काही
युरिन जे आहेत, मूत्र जे आहे तर ते मूत्र त्या ठिकाणी तयार होतं. देन थ्रू द युरेटर्स इट कम्स इन टू द युरिनरी ब्लॅडर. त्याच्यानंतर असताना जे काही युरेटर्स जे आहेत तर त्या युरेटर्सच्या मार्फत त्या ठिकाणी त्या तयार झालेले जे काही आपलं मूत्र जे आहे तर ते मूत्र काय होतं असतं युरिनरी ब्लॅडर, ज्याला त्या ठिकाणी आपण मूत्राशय जे आहे तर त्या मूत्राशयामध्ये येताना दिसतं. आणि अँड स्टोर्ड देअर, आणि ते जे काय असतं ते काही युरिनरी ब्लॅडर जे आहे तर त्या युरिनरी ब्लॅडरमध्ये ते काय केलं तर साठवलं त्या ठिकाणी जातं. मागे आपण पाहिलं तर युरिनरी ब्लॅडर इज मस्क्युलर अँड इज अंडर द कंट्रोल ऑफ द व्हॉलंटरी नर्व. पाहिलं मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिले की या ठिकाणी असणारे जे काही मूत्राशय जे आहे तर ते मूत्राशय त्या ठिकाणी स्नायुबय आहे. त्याचबरोबर त्याच्यावर आपल्या असणारे जे काही ऐच्छिक अशा प्रकारचे असताना जे काही चेतासंस्था जे आहे तर त्या चेतासंस्थेवर त्या ठिकाणी काय असते तर तिचं असताना जे काही नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी असतं. दस व्हेन एव्हर इट इज फुल ऑफ युरिन वी गेट ए अर्ज ऑफ युरिनेशन. आपल्याला लघवीला लागते. कधी लघवीला लागते तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी असताना जे काही युरिनरी ब्लॅडर जे आहे तर ते युरिनरी ब्लॅडर त्या ठिकाणी फुल होताना दिसते. फुल ऑफ युरिन म्हणजे युरिनरी ब्लॅडर ज्याला आपण त्या ठिकाणी मूत्राशय जे आहे तर ते युरिनरी ब्लॅडर त्या ठिकाणी युरिनच्या साहाय्याने मूत्राच्या साहाय्याने ज्या वेळेला पूर्णपणे त्या ठिकाणी भरताना दिसते तर त्या वेळेला आपल्याला लघवी करण्याची इच्छा त्या ठिकाणी होताना दिसते किंवा लघवीला त्या ठिकाणी येते. अँड दस वी एम्प्टी द कंटेन आउट, आणि ते मूत्र विसर्जन करून त्या ठिकाणी आपण काय करताना दिसतो तर ते युरिनरी ब्लॅडर जे आहेत त्याच्यामध्ये असणारे जे काही मूत्र जे आहे तर ते मूत्र आपण त्या ठिकाणी बाहेर टाकून ते रिकामी करताना दिसतो. This nervous mechanism is well developed and functional in adults. आणि जे काही असणारे जे काही चेता मेकॅनिझम जे आहेत म्हणजे जी काही चेतावर अवलंबून असणारी जी काही यंत्रणा जी आहे तर ती यंत्रणा आपल्या लक्षात येत नसते. प्रौढ व्यक्ती जी आहे तर त्या प्रौढ व्यक्तीमध्ये चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ती विकसित असते. बट इज नॉट डेव्हलप इन द इन्फांट्स, परंतु लहान मुलं जे आहेत तर त्या लहान मुलांच्या बाबतीमध्ये ह्या ठिकाणी ही जी काही नर्वस मेकॅनिझम जी आहे तर ती नर्वस मेकॅनिझम मात्र त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकसित नसते. अँड देअरफॉर द प्रोसेस ऑफ युरिनेशन इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ द इन्फांट्स. आणि म्हणून त्या ठिकाणी लहान मुलांच्या बाबतीमध्ये मूत्र बाहेर टाकण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्यांच्या काय सांगितलं इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ इन्फंट, त्यांच्यावर त्या ठिकाणी ती अवलंबून त्या ठिकाणी नसते. म्हणजे त्याच्यावर त्याचं नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी नसतं आणि म्हणून ते कधीही लघवी त्या ठिकाणी करताना दिसतात. पुढचं आपल्याला पाहिजे तर त्या ठिकाणी ते दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन, ज्याला आपण त्या ठिकाणी समन्वय त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता समन्वय अतिशय महत्वाचा आहे. पण काय दिलेलं आहे, थिंक अबाउट इट, विचार आपल्याला करायचा आहे की समटाइम्स व्हाईल इटिंग वी बाईट आवर फिंगर आर टंग बाय मिस्टेक. प्रत्येकाचं त्या ठिकाणी झालं असेल, काय झालं असेल की कधी कधी आपण जेवण करत असताना अचानक आपलंच बोट किंवा आपली जीभ काय होतं नसते दाताखाली येऊन आपणच त्या ठिकाणी काय होतं नसते वेदना ज्या आहे तर त्या वेदना त्या ठिकाणी होताना दिसतात. आता का तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही. काय सांगता येईल, व्हेन वी आर हरीली गल्पिंग समथिंग or if we are not concentrating on the eating, the coordination between our movement is lost. काय सांगतो ते नीट लक्षात ठेवा. when we are hurriedly gulping something, जेव्हा आपण घाईनं काहीतरी त्या ठिकाणी खाताना दिसतो किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय if we are not concentrating on eating, जेवताना जर आपलं ध्यान जे आहे तर ते ध्यान त्या ठिकाणी नसेल किंवा लक्ष त्या ठिकाणी जर नसेल तर काय होतं नसते द कोऑर्डिनेशन बिटवीन आवर मुवमेंट इज लॉस्ट. म्हणजे आतमध्ये घेण्याची जी काही क्रिया जी आहेत तर याच्यामधले असणारा जो काही समन्वय जो आहे तर तो समन्वय काय केला तर त्या ठिकाणी लॉस केला जातो. अँड धिस कॉजेस बिटिंग ऑफ आवर फिंगर ऑर टंग बाय मिस्टेक. आणि याच्यामुळे काय होतं नसते आपली जी काही बोटं असेल जीभ असेल तर ते काय केले ते दाताखाली त्या ठिकाणी चावली जाते. धिस प्रोड्युसेस पेनफुल इम्पल्स अँड ट्रान्समिट टू आवर ब्रेन थ्रू द सेन्सरी नर्व्हस. मग अशा प्रकारची घटना झाली की ते काही वेदनादायक असणारे जे काही आवेग जे आहेत तर ते आवेग आपल्या मेंदू जे आहेत तर त्या मेंदूपर्यंत त्या ठिकाणी असणारे जे काही सेन्सरी आवेग सेन्सरी नर्व जे आहेत, सेन्सर म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की ज्याची आपल्याला त्या ठिकाणी संवेदना होताना दिसते. काही टोचलं तर आपल्याला लगेच मेंदूला त्या ठिकाणी कळताना दिसतं. म्हणजे अशा प्रकारचे जे काही सेन्सरी नर्व जे आहेत तर त्या सेन्सरी नर्व्हच्या मार्फत अशा प्रकारचे असणारे जे काही पेनफुल अशा प्रकारचे जे काही इम्पल्स जे आहेत तर ते इम्पल्स त्या ठिकाणी मेंदूपर्यंत जाताना दिसतात. आणि वी फील पेन फॉर सच ॲक्शन अँड देन वी
मे स्टार्ट इटिंग केअरफुली. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वेदना होताना दिसते. अशा प्रकारची जीभ किंवा त्या ठिकाणी असणारं बोट जे आहे तर ते बोट त्या ठिकाणी दाताखाली काय होतं, दाबलं जातं. आणि याच्यानंतर मात्र आपण काय करताना दिसतो, काळजीपूर्वक त्या ठिकाणी जेवण जे आहे तर ते जेवण त्या ठिकाणी करतात. त्याच्यापेक्षा प्रत्येक वेळेला काळजीपूर्वक असणारी काही कृती जी आहे तर ती कृती जर त्या ठिकाणी केली तर अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी घडणार नाही. पुढे दुसरा क्वेश्चन आहे पहा, की समटाइम्स वी चोक व्हाईल इटिंग इन हरी. दुसरा प्रश्न आहे, कधी कधी अन्न गडबडीमध्ये खाताना काय होतं, चोक म्हणजे ठसका जो आहे तर तो ठसका सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागता नाही. प्रत्येकाला त्या ठिकाणी दात त्या ठिकाणी बोट चावलं असेल किंवा जीभ त्या ठिकाणी दाताखाली आले असेल, जेवताना त्या ठिकाणी ठसका त्या ठिकाणी लागलेला आहे. आता ह्या कृतिका त्या ठिकाणी होताना दिसतात, की चोकिंग ॲट द टाइम ऑफ इटिंग इन ए हरी इज ए रिफ्लेक्स ॲक्शन. म्हणजे सर्वसाधारणपणे घाईघाईने जेवताना काय होतं नसतं, आपल्याला ठसका लागतो. ठसका लागतो म्हणजे ही प्रतिक्षिप्त त्या ठिकाणी क्रिया आहे. आता रिफ्लेक्स ॲक्शन पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार आहे, त्यावेळेला अधिकची माहिती त्या ठिकाणी पाहणार आहे. देर इज ए स्मॉल फ्लॅप कॉल्ड इब्लिग्लॉटिस बिटवीन द ओपनिंग ऑफ द ट्रॅचिया अँड द इसोफेगस. आपलं जर काही शरीर जे आहे तर त्या शरीराची जर रचना जर आपण जर पाहिली तर आपलं जे काही तोंड जे आहे तर ते तोंड ज्या ठिकाणी उघडतं, म्हणजे जे काही आतमध्ये त्या ठिकाणी असताना जे काही श्वासनलिका जे आहेत किंवा तिथेच त्या ठिकाणी अन्ननलिका त्या ठिकाणी असते, या दोघांचं असताना जे काही म्हणजे हवा आतमध्ये घेण्याची प्रक्रिया किंवा अन्न आतमध्ये घेण्याची जी काही प्रक्रिया, एकीला म्हटलेले ट्रॅचिया, दुसरीला म्हटलेले इसोफेगस, याच्यामध्ये एक छोटासा अशा प्रकारचा ट्रॅप जो आहे तर तो ट्रॅप त्या ठिकाणी असतो. त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेले, इपिग्लॉटिस त्या ठिकाणी म्हटलेले. धिस फ्लॅप इज प्रेझेंट इन द फॅरेंजियल रिजन. आणि हा जो काय असणारा तो काही झडप आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, ही झडप त्या ठिकाणी फॅरेंजियल असणारा जो काही भाग जो आहे, ग्रसनी जी आहे तर त्या ग्रसनीच्या भागामध्ये त्या ठिकाणी असतो. व्हेन द फूड आर वॉटर इज एंटरिंग इन द इसोफेगस द इपिग्लॉटिस क्लोज द ओपनिंग ऑफ द ट्रॅचिया टाईटली. काय सांगितलेले, की ज्या वेळेला अन्न असेल किंवा पाणी असेल ती ज्या वेळेला त्या ठिकाणी इसोफेगसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतं तर त्यावेळेला ती असताना जी काही इपिग्लॉटिस जी आहे तर ती इपिग्लॉटिस काय होताना दिसते, काय करताना दिसते, श्वसन नलिका जी आहे तर ती श्वसन नलिका त्या ठिकाणी काय करते, घट्टपणे त्या ठिकाणी बंद करताना दिसते. धिस प्रिव्हेंट्स रॉंग एंट्री ऑफ द वॉटर आर फूड इन टू द ट्रॅचिया. आणि याच्यामुळे काय होतं नसते, पाणी असेल किंवा अन्न असेल तर ते आपली असताना जी काही श्वासनलिका जी आहे तर त्या श्वासनलिकेमध्ये त्या ठिकाणी जात नाही. बट इफ वी आर स्वेलिंग इन ए हरी धिस कोऑर्डिनेशन मे बी लॉस्ट. परंतु घाईघाईनं आपण जे काय अन्न खाताना दिसतो, पिताना दिसतो, म्हणजे पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी पिताना दिसतो, याच्यामुळं हा जो काही समन्वय जो आहे तर तो समन्वय त्या ठिकाणी नष्ट होताना दिसतो. The food particle or water droplets may try to enter into the trachea. परंतु कधी कधी घाईनं त्या ठिकाणी खाल्यामुळं, लक्ष नसल्यामुळं अन्नाचे किंवा पाण्याचे असणारे काही कण जे आहेत तर ते कण डायरेक्ट काय होता नसतात तर ते इपिग्लॉटिस त्या ठिकाणी क्लोज नसतं. घाईघाईनं काय होता नसतात तर तिची काही श्वासनलिका जी आहे तर त्या श्वासनलिकेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करता नसतात. आणि धिस कॉजेस इन्स्टंट चोक. ते आतमध्ये गेलं श्वासनलिकेमध्ये ते पाण्याचे किंवा अन्नाचे कण गेल्या बरोबर काय होतं नसतो, आपल्याला ठसका जो आहे तर तो ठसका त्या ठिकाणी लागताना दिसतो. आणि दिस इज द प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स ॲक्शन ड्यू टू विच द रेस्पिरेटरी पॅसेज इज केप्ट फ्री ऑफ एनी फूड ऑर वॉटर. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी रिफ्लेक्स ॲक्शन त्या ठिकाणी, अशा प्रकारचे अन्नाचे कण जे आहे तर त्या ठिकाणी ते जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी संरक्षणात्मक अशा प्रकारची रिफ्लेक्स ॲक्शन त्या ठिकाणी असते, की जेणेकरून श्वसनाचा असणारा जो काही मार्ग जो आहे तर तो मार्ग काय केलेला आहे, पाणी असेल किंवा अन्न असेल याच्यापासून काय केलेलं तर त्या ठिकाणी तो वेगळा त्या ठिकाणी ठेवलेला असतो. त्याच्यानंतर पुढे पहा, की सेव्हरल डिफरंट ऑर्गन्स सिस्टीम फंक्शन इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आपल्या लक्षात येताना ते बहुपेशीय अशा प्रकारचे असणारे काही सजीव जे आहेत तर त्या बहुपेशीय सजीवांमध्ये विविध अशा प्रकारचे असणारे काही अवयव संस्था ज्या आहेत तर त्या अवयव संस्था त्या ठिकाणी कार्य करताना दिसतात. देअर लाईफ गोज ऑन स्मूथली if there is the coordination between the different organ system or organs and the stimuli in the surrounding. काय सांगितलेले, या ज्या काही विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही संस्था किंवा अवयव
आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरातील विविध असणारे काही स्टिम्युली, ज्याला आपण त्या ठिकाणी उद्दीपन त्या ठिकाणी म्हणतो, यांच्यामध्ये जर त्या ठिकाणी चांगला अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन असेल, समन्वय जर असेल, तरच तो सजीव काय करता नसतो, आपलं जीवन जे आहे तर ते आपलं जीवन सुरळीतपणे त्या ठिकाणी काय करू शकतो, त्या ठिकाणी जगू शकतो. डिपेंडिंग अपॉन धिस वी कॅन से दॅट सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस कॅन बी called control, and bringing about the different processes in the proper sequence can be called coordination. काय म्हटलेले की डिपेंडिंग अपॉन धिस वी कॅन से दॅट सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस कॅन बी कॉल्ड कंट्रोल. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रियांचं पद्धतशीर अशा प्रकारचं काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी नियमन करायचे. की पुढे आपल्याला पहा, पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी वाचतोय की डिपेंडिंग अपॉन धिस वी कॅन से दॅट सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेस, म्हणजे विविध क्रियांचं पद्धतशीर अशा प्रकारचं नियमन त्या ठिकाणी करायचंय. त्यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कंट्रोल त्या ठिकाणी म्हणतो, म्हणजे नियंत्रण त्या ठिकाणी बोलतो. त्याच्यानंतर पुढे सांगितले अँड ब्रिंगिंग अबाउट डिफरंट प्रोसेसेस इन प्रॉपर सिक्वेन्स, आणि या ज्या काही विविध असणाऱ्या ज्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रिया काय करायच्यात क्रमवार त्या ठिकाणी घडून आणणं, यालाच काय म्हटलंय कॅन बी कॉल्ड कोऑर्डिनेशन. यालाच आपण त्या ठिकाणी समन्वय जो आहे तर तो समन्वय त्या ठिकाणी म्हणतो. पुढे इफ एनी ऍक्टिव्हिटी इन द बॉडी इज टू बी कम्प्लिटेड सक्सेसफुली, proper coordination between different system and organs participating at different step of that activity is necessary. काय सांगितले, if any activity in the body is to be completed successfully, म्हणजे कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी काय सांगितले, प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट सिस्टीम्स अँड ऑर्गन्स पार्टिसिपेशन ॲट द डिफरंट स्टेप्स ऑफ द ॲक्टिव्हिटी इज नेसेसरी. म्हणजे कोणतीही प्रक्रिया त्या ठिकाणी काय करायची, आपल्याला सक्सेसफुल करायची, यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण करायची, आणि ती पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होणाऱ्या काही विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही संस्था किंवा असणाऱ्या काही ऑर्गन्स अवयव संस्था ज्या आहेत तर यांच्यामध्ये सुयोग्य अशा प्रकारचा समन्वय असणं त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी आहे. इफ ड्यू टू लॅक ऑफ कोऑर्डिनेशन or some other factors there is confusion at any step of the activity may not get completed. पण कधी कधी काय होतं नसतं पहा, काय सांगितलंय, इफ ड्यू टू द लॅक ऑफ द कोऑर्डिनेशन, म्हणजे समन्वय त्या ठिकाणी नसेल, समयाच्या अभावी. पुढे काय सांगितलं आपल्याला की इफ ड्यू टू द लॅक ऑफ द कोऑर्डिनेशन or some other factor there is the confusion at any step the activity may not get completed. म्हणजे समन्वयाच्या अभावी किंवा इतर काही असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकांमुळे कोणत्याही टप्प्यावर कन्फ्युजन गोंधळ जो आहे तर तो गोंधळ त्या ठिकाणी निर्माण जर झाला तर ती अपेक्षित असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया काय राहते, कंप्लीट त्या ठिकाणी होत नाही, म्हणजे अपूर्ण त्या ठिकाणी राहते. देअर शुड बी एनी रँडमनेस ॲट एनी स्टेप, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर त्या ठिकाणी असणारी काही यादृच्छिकता असता कामा नये, म्हणजे एकानंतर दुसरं करायचे, भलतीच प्रक्रिया त्या ठिकाणी करायची, याला त्या ठिकाणी रँडमनेस म्हटली. म्हणजे क्रमाक्रमानं त्या ठिकाणी ती कृती जी आहे तर ती कृती त्या ठिकाणी झाली पाहिजे. उलटे पालट जर त्या ठिकाणी जर क्रिया जर केली तर त्याला त्या ठिकाणी रँडमनेस म्हणतात. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर त्या ठिकाणी असणार तो काही रँडमनेस जो आहे तर तो रँडमनेस त्या ठिकाणी असता कामा नये. There need to be proper coordination between internal activities of the body resulting from various factors like the body temperature, water level, enzymes level, etc. की सजीवामध्ये असणारे जे काही शरीराचं असणारे जे काही तापमान असेल, वॉटर लेवल जल पातळी असेल, पुढे आपल्याला सांगितलंय एन्झाईम लेवल असेल, म्हणजे या ठिकाणी विकर पातळी असेल. पुढे आपल्याला सांगितले आर स्टिम्युली अरायझिंग इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट, किंवा त्या ठिकाणी बाह्य पर्यावरणामधील असणारे जे काही उद्दीपन जे आहेत याच्यामुळे होणाऱ्या ज्या काही आंतरिक असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेमध्ये सुयोग्य असणारा तो काही समन्वय जो आहे तर तो समन्वय त्या ठिकाणी असला पाहिजे.
पुढे प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम्स ऑफ एन organisms helps to maintain a state of equilibrium called homeostasis, which is necessary for the optimal efficiency of the body. काय सांगितले? प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम ऑफ एन ऑर्गॅनिझम्स हेल्प्स टू मेंटेन ए स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. म्हणजे सर्वसाधारणपणे इष्टतम कार्यशैलीसाठी म्हणजे चांगलं काम त्या ठिकाणी होण्यासाठी त्याला म्हटलेले इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध असणाऱ्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्थेमध्ये सुयोग्य अशा प्रकारचा समन्वय त्या ठिकाणी समन्वयाने काय केलं ते स्थिरता त्या ठिकाणी राखली जाते. त्याला इक्विलिब्रियम त्या ठिकाणी म्हटलेले. त्यालाच काय म्हटलेले होमोस्टॅटिस विच इज नेसेसरी फॉर द ऑप्टिमल एफिशियन्सी ऑफ द बॉडी. यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणतो समस्थिती जी आहे तर ती समस्थिती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की सर्वसाधारणपणे सजीवातील शरीराचा असणारे जे काही तापमान असेल, जल पातळी असेल, विकर पातळी इत्यादीमुळं किंवा बाह्य परिवर्तनातील असणारे जे काही उद्दीपन जे आहेत तर त्या उद्दीपनामुळे होणाऱ्या ज्या काही आंतरिक अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियांमध्ये सुयोग्य अशा प्रकारचा समन्वय त्या ठिकाणी आवश्यक आहे. चांगलं काम होण्यासाठी किंवा इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या असणाऱ्या काही विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही संस्था ज्या आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रिस्पिरेटरी सिस्टीम आहे, त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम आहे. अशा प्रकारच्या ज्या काही विविध संस्था ज्या आहेत तर त्या विविध संस्थेमधील सुयोग्य समन्वयानं स्थिर अवस्था त्या ठिकाणी राखली जाते. यालाच त्या ठिकाणी आपण समस्थिती किंवा होमिओस्टॅटिस असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.